अगं मावशी, अगं ए मावशी. काग म्हटलं पोरीनो काग. अगं मावशी, आम्ही मथुरी बाजारी चाललो आहोत बघ, तू पण येतेस ना ग? अगं थांबा, 12व्याची तयारी करते आणि मग येते. बाई ही काय बोलते, 12वीची तयारी करते. कोण ग मेला हिचं? नवरा गेला की काय तिचा? अगं तिला आल्यावरच विचारूया. अगं ए मावशी, ये लवकर. आले आले. वय झालं 60 आता दुखती पाठ. वय झालं 60 आता दुखती पाठ. झाले मी पोरीनो म्हातारी. आग झाले मी पोरीनो म्हातारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. वय झालं 60 आता दुखती पाठ. वय झालं 60 आता दुखती पाठ. झाले मी पोरीनो म्हातारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. जवानी सारी सरून बघ आला हे म्हातारपण. हरी मरतात काही जण पाहुणे रूप माझ देखण. पाहुणे रूप माझ देखण. हरी मरतात काही जण पाहुणे रूप माझ देखण. गेली जवानी सारी सरून बघ आलं हे म्हातारपण. हरी मरतात काही जण पाहुणे रूप माझ देखण. काही जण पाहुणे रूप माझ देखण. तरी म्हणतात काही जण पाहुणे रूप माझ देखण. नेसून चालू भरजरी, चोळी दाटली अंगावरी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. वय झालं 60 आता दुखती पाठ. वय झालं 60 आता दुखती पाठ. झाले मी पोरीनो म्हातारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. कशी येऊ सांगा मी बाजारी, दम भरतोय उरात लय भारी. आम्ही तुला आवाज दिली तेव्हा तू काय ग म्हणालीस? अगं काय म्हणाली? अगं 12वीची तयारी करते म्हणजे काय नवरा मेला काय? अगं फटकी आली तुझ्यावरती. मी तुझ्या तोंडाला जिभेला हाड दिन आहे की नाही? नवरा तर नक्कीच मेलेला नाही, हे लाल लाल दिसतंय ना अजून. अगं काय झालं माहितीये? काय झालं? मला 11 मुलगे. किती? 11 मुलगे. हा तुला काय एकच झालं होतं? अगं वर्षाच्या मागून वर्षाला पालना हलतोयच. कधी नवऱ्याने तुला फुरसतच दिली नाही वाटतं काम? अगं नाही, नवरा माझा त्या गवल्याकडे कामाला वर्षातनं एकदा येणार बिचारा घरात. काय म्हणालीस? कोणाकडे काम? अगं गवल्याच्या घरी गाई राखायला. बरं. अगं मग आल्यावर वर्षातून पालना हलतोयच. तुझी आपली मजाच आहे मग. अगं 11 मुलगे
पण असून काय फायदा? आता काय झालं तुला? 11 मुलं तर एवढी चांगली आहेत, सगळे तुला बघत असतील ना? अगं 11 मुलगे असून काय फायदा? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं मुलं लहान असतात तेव्हा बरं ग, माझा बावा, माझा सोन्या, आणि ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुततात. मी काय म्हणते, कानात मुत्यापेक्षा त्यांना खालीच ठेवायचे ना. अगं त्यापेक्षा मुलगी बरी, कारण बायकोच्या फॅशनसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला, पण आई वडिलांच्या डब्यातील औषधाचं एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी. घरात एखादी वाईट गोष्ट घडू दे, कुठे का लांब असू दे, धावत पळत पडत झडत का होईना ती तिथे पोचणारच. आणि मुलाला ही बातमी जी सांगतात काय म्हणतात माहिती आहे? काय म्हणतात बरं? आधी पहिले बायकोला विचारणार, अगं अशी अशी घटना घडली काय करायचं? मग बायको पाठवून सांगणार, सांगा तयारी झाली असेल तर घ्या उरकून.